दिंडोरी तालुक्यातील लखमापूर ग्रामपंचायतच्या विद्यमान प्रशासिका सौ संगीता रवींद्र दळवी यांच्या विरुद्ध ग्रामसेवकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणणे व धमकी दिल्याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0214/2006 दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ माजली। तक्रारदार हेमंत बाजीराव पवार वर्ष 43 हे लखमापूर ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 ऑगस्ट रोजी सुमारे सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात मासिक प्रशासकीय समितीची सभा सुरू असताना हा प्रकार घडलाय। तक्रारीनुसार सभेदरम्यान मागील ठरावांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू असताना प्रिया इंडस्ट्रीजला कथितरित्या देण्यात आलेल्या नाव हरकत दाखल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला। यावेळी ग्रामसेवक हेमंत पवार यांनी आपल्या नावाने बनावट स्वाक्षरी करून खोटा नाव हरकत दाखला तयार करण्यात आल्याचा आरोप केलाय। तसेच या प्रकरणाची जिल्हा परिषदेमार्फत चौकशी होणार असल्याचे आणि सर्व विकास कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सभेत सांगितल्याचं तक्रारीत नमूद आहे। याचवेळी प्रशासिका सौ संगीता रवींद्र दळवी यांनी संतापाच्या भरात खुर्चीवरून उठून ग्रामसेवकाच्या गालावर थप्पड मारली आहे, शिवीगाळ केली आहे, तसेच नोकरीवरून काढून टाकण्याची देखील धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। उपस्थित कर्मचारी दत्तात्रय मुरलीधर धुळे व रवींद्र विष्णू आहेर यांनी हस्तक्षेप करून वाद शांत केल्याचंही तक्रारीत नमूद आहे। दरम्यान वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलाय। FIR नुसार हा गुन्हा दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी 3:54 सुमारास नोंदविण्यात आला असून घटनेचे ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय लखमापूर दिंडोरी असे नमूद करण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत असून चौकशी अंती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। SBRT न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, लखमापूर।